आज आपण लो AMH लेवल अँटी मुलेरियन हॉर्मोन हा महिलांमध्ये कमी का होतो, त्याचा प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा फर्टिलिटीवर काय उपाय होऊ शकतो आणि फर्टिलिटी किंवा प्रेग्नन्सी व्यवस्थित राहण्यासाठी कुठले कुठले न्यूट्रिएंट्स आहेत किंवा कुठली पोषक तत्व आहेत ती गरजेची आहेत या संदर्भात आपण बोलणार आहोत। सो हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवणार आहे। पहिल्या पार्टमध्ये लो AMH ची काय काय कारणं आहेत आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी न्यूट्रिशन बद्दल बोलणार आहे। महिलांच्या शरीरामध्ये AMH लेवल हे असं दर्शवतो की तुमच्या अंडाशयात किंवा ओव्हरीजमध्ये किती अंडी शिल्लक आहेत आणि त्यानुसारच फर्टिलिटी किंवा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस आहेत ते डिसाईड होतात। सो तुमच्या शरीरामध्ये पण AMH ची लेवल कमी झाली असेल तर ते एक इंडिकेशन आहे की तुमच्या ओव्हरीजमध्ये जे एग्सचं प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे। तर AMH कमी होण्यामागची काय काय कारणं आहेत ती आपण जाणून घेऊया। पहिलं आहे वय। तुमचं वय जर 30 वर्षाच्या वर असेल तर हळूहळू AMH लेवल कमी व्हायला लागते। दुसरं आहे अनहेल्दी डाएट। तुमचं जर डाएट व्यवस्थित नसेल, तुम्ही खूपच अनहेल्दी गोष्टी खात असाल किंवा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स आहेत त्यांचं प्रमाण कमी असेल तरीही ते AMH लेवलवर अफेक्ट करू शकतं। त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे मानसिक तणाव। तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या तणावाखाली असाल किंवा स्ट्रेस तुमच्या लाईफमध्ये खूप अति असेल तर AMH लेवल कमी होऊ शकते। त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्पेशली PCOD हा आजार। PCOD ह्या आजारामध्ये एग्सची क्वालिटी खराब होते आणि त्यामुळे AMH लेवलही कमी होऊ शकते। सो ही सगळी कारणं आहेत AMH लेवल कमी होण्याची। मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे कुठली अशी पोषक तत्व आहेत जी फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी व्यवस्थित राहण्यासाठी गरजेची असतात।